सर्वांना नमस्कार. एप्रिल 2026च्या या पवित्र पौर्णिमा ध्यानात तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या पौर्णिमेला पिंक मून असंही म्हटलं जातं आणि हा जो पिंक मून आहे तो तुला या राशीमध्ये आहे. याचा अर्थ की चंद्र आज जेव्हा पौर्णिमेला चंद्रोदय होणार आहे तेव्हा चंद्र तुला राशीत असणार आहे. तुला राशी किंवा तूळ राशी जेव्हा आपण म्हणतो त्याचा अर्थ संतुलन, संवाद किंवा नवचैतन्य आणि एक नवीन ऊर्जा घेऊन येत आहे. कारण अलीकडेच आपण नवीन वर्षात पदार्पण केले आहे. नवीन हिंदू वर्षात गुढीपाडव्याला पदार्पण केले आहे. म्हणूनच हा पिंक मून म्हणजे ही जी पौर्णिमा आहे, गुलाबी रंगाचा चंद्र असं पाश्चात्य देशात म्हटलं जातं. म्हणून हा दिवस खूपच खास आहे. आणि मुख्य म्हणजे ही पौर्णिमा विशेष आहे कारण आज हनुमान जयंती आहे. श्री हनुमान हे धैर्य, शौर्य, भक्ती आणि श्री रामांप्रती अखंड समर्पण ही त्यांची ओळख आहे. आणि याच गोष्टी जर आपण आपल्या रोजच्या व्यवहारात, रोजच्या दैनंदिन जीवनात करू शकलो, तर आपलं आयुष्य नक्कीच बदलेल. म्हणून आजचा हा दिवस आणि आजची ही पौर्णिमा खूपच खास आहे. तर चला मग आपण या ध्यानाला सुरुवात करूया. आजच्या ध्यानामध्ये आपण धैर्य, भक्ती आणि अंतर्गत संतुलन तसेच आत्मिक नवचैतन्य या ऊर्जांशी जोडले जाणार आहोत. तसेच आपण युनिकॉर्न, ड्रॅगन्स आणि देवदूत ह्यांच्या सुरक्षा कवचामध्ये असून एक सुंदर ध्यान करणार आहोत. तसेच आपण नीमकरोली बाबा जे गुरु आहेत, असेंडेड मास्टर आहेत, यांच्या पवित्र उपस्थितीत आपण कैंची धाम या तीर्थक्षेत्राचा सूक्ष्म प्रवास म्हणजेच एथेरिक जर्नी करणार आहोत. तर आपण आता सुरुवात करूया. हळूच डोळे मिटून घ्या. एक दीर्घ श्वास घ्या आणि अलगद सोडा. आपण देवदूतांबरोबर सुद्धा आज हे ध्यान करणार आहोत. देवदूतांना आर्कएंजल्स असं म्हटलं जातं. तर आज जे देवदूत आपल्याबरोबर आले आहेत त्यांचं नाव आहे आर्कएंजल सँडल्फॉन. यांना आपण पहिलं आमंत्रित करूया आपल्या ऊर्जा क्षेत्रात. तुमचं सगळं लक्ष तुमच्या पायाकडे करा, तुमच्या तळपायांकडे करा आणि तुमच्या तळपायांकडे तसेच तुमचं मूलाधार चक्र म्हणजे आपल्या पाठीच्या मणक्याचा जो सगळ्यात खालचा जो क्षेत्र असतं त्याला मूलाधार चक्र असं म्हटलं जातं. तिकडे तुमचं सगळं लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या पायांमधून तुम्हाला स्वतःला एक वृक्ष समजा आणि तुमच्या पायांमधून जशी वृक्षाची मुळं असतात तशी तुमच्या पायातूनही अशी मुळं येत आहेत आणि ती पृथ्वीच्या गाभाऱ्याकडे जात आहेत, पृथ्वीच्या गर्भाकडे जात आहेत असं पहा. ही मुळे माती, दगड तसंच अनेक स्फटिकांच्या थरातून जात पृथ्वीच्या केंद्रातील एक तेजस्वी क्रिस्टलच्या भोवती अलगद गुंडाळली जात आहेत. हे सगळं तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचंय म्हणजेच आपल्या अंतर्मनात, आपल्या अंतर्दृष्टीत पाहायचंय. स्वतःला स्थिर, सुरक्षित आणि आधारलेले अनुभवा. मातृभूमीची प्रेमळ ऊर्जा तुम्हाला तिच्या गर्भात अगदी प्रेमाने घेत आहे आणि तुम्हाला कवेत घेत आहे. आणि आता हळूहळू तुमची जाणीव ही वरच्या दिशेने घ्या. ईश्वर, परमेश्वर
स्रोत ऊर्जा किंवा तुमच्या श्रद्धेनुसार ज्या दिव्य शक्तीशी तुम्ही जोडता, त्या ऊर्जेशी स्वतःला जोडा. कदाचित ती श्रीरामांची ऊर्जा असेल, कदाचित ती हनुमानाची असेल, कदाचित देवीची असेल किंवा तुम्ही एक शुद्ध स्रोत, प्रकाश असंही म्हणत असाल. एका पांढऱ्या सुवर्ण दिव्य प्रकाशाच्या तुमच्या समोर कल्पना करा आणि ती तुमच्या सहस्रार चक्रामधून म्हणजे तुमच्या डोक्याच्या वरती जे चक्र आहे, तिथून तुमच्या शरीरात उतरते आहे आणि ती पांढरी शुभ्र दिव्य ऊर्जा तुमच्या सहस्रार चक्रातून तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे असं अनुभवा. अशा वेळी तुम्हाला एखादा मंत्र किंवा एखादा श्लोक म्हणायची जर इच्छा होत असेल तर तसेही करू शकता. मी बऱ्याचदा यावेळी ओम नमः शिवाय असे म्हणते. आणि अशा प्रकारे तुम्ही आता पृथ्वी आणि आकाश यांच्यामध्ये पूर्णपणे संतुलित आहात. आता संरक्षणाचे 3 स्तर तयार करूया. तुम्हाला एका संरक्षणाच्या मोठ्या प्रकाशमय बिंदूमध्ये तुम्ही स्वतःला अनुभवायचं आहे. तर आपण असे पाहतो आहे, की आपल्या भोवती श्री गणेश एक सुंदर लाल रंगाचे प्रकाशाचे कवच निर्माण करत आहेत आणि त्यांच्या प्रकाशात तुमची सर्व ऊर्जा, शरीर सुरक्षित आहेत. ज्याला आपण ऑरिक बॉडीज म्हणतो. तसेच आपण अजून एक देवदूत आहेत आर्कएंजल मेटाट्रॉन, त्यांनाही आपण इकडे तुमच्या भोवती नारंगी रंगाचे सुवर्ण आणि नारंगी पवित्र सेक्रेड जॉमेट्रीचा एक तेजस्वी गोळा तुमच्या भोवती निर्माण करत आहेत असे अनुभवा. आणि तसंच आर्कएंजल मायकल तुमच्या भोवती त्यांच्या शक्तिशाली निळ्या रंगाचं पिरॅमिड, ज्याला आपण पिरॅमिड ऑफ प्रोटेक्शन असं म्हणतो, निर्माण करत आहेत. हा अनुभव तुमच्या अंतर्मनात तुमच्या आज्ञाचक्राच्या दृष्टीने तुम्ही अनुभवू शकता आणि स्वतःला तसंच पूर्णपणे सुरक्षित आणि संरक्षित अनुभवा. आणि आता 4 दिशांमधून म्हणजे पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर या 4 दिशांमधून एअर, फायर, वॉटर आणि अर्थ ड्रॅगन्स तुमच्या अवकाशात येत आहेत. आणि तुम्ही ज्या ठिकाणी बसले आहात, तुमचे घर असेल, तुमचं कार्यालय असेल किंवा तुम्ही कदाचित तुमच्या स्वतःच्या गाडीमध्ये बसून हे ऐकत असाल. अशा वेळी हे ड्रॅगन्स तुमच्या अवतीभोवतीची पूर्ण जी जागा आहे ती पूर्णपणे बॅलन्स करत आहेत. आणि तिकडे असलेले कुठचीही नकारात्मक ऊर्जा ही त्यांच्या अस्तित्वामुळे त्यांच्या प्रकाशात नाहीशी होत आहे. आता आपण 9व्या डायमेन्शनचे युनिकॉर्न्स यांचे आवाहन करतोय. ते तुमच्या भोवती एक तेजस्वी स्फटिक प्रकाशाचे कवच तयार करत आहेत आणि तुम्ही आता एका पवित्र उपचारमय मंदिराकडे तुमची वाटचाल होत आहे असे तुम्ही व्हिज्युअलाइज करा. तुमचे सूक्ष्म शरीर हलकेच वर उठत आहे आणि अनेक युनिकॉर्न्स आहेत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही पर्वत, दऱ्या आणि नद्या ओलांडत तुमच्या सूक्ष्म शरीराने प्रवास करता आहात. तुम्हाला सुंदर हिमालयाची शिखरं दिसत आहेत.
आणि असे करत करत तुम्ही हळूहळू कैंची धाम येथे पोहोचता. पौर्णिमेचा गुलाबी आणि रुपेरी प्रकाश मंदिरावर अगदी अलगद पडतो आहे. मंदिरातील घंटानाद दूरवरून ऐकू येत आहे. आजूबाजूचे वातावरण शांती, भक्ती आणि कृपेने परिपूर्ण आहे. तुम्ही मंदिरात प्रवेश करता आणि समोर शांत, प्रेमळ आणि दिव्य तेजाने उजळलेले नीम करोली बाबा विराजमान होत आहेत असं तुम्हाला दिसत आहे. त्यांच्या उपस्थितीत तुमचे हृदय अगदी भरून येतं. तसेच युनिकॉर्न्स त्यांच्या सभोवताली प्रकाशाचे गोल तयार करत आहेत आणि ड्रॅगन्स शांतपणे संरक्षण देत आहेत. तुम्ही श्री नीम करोली बाबा यांच्या चरणी नतमस्तक होता आणि ते प्रेमाने स्मित करतात. त्यांच्या उपस्थितीत तुम्हाला हनुमान चेतनेची ऊर्जा जाणवू लागते. भक्ती, श्रद्धा, तसेच निर्भयता, सेवा आणि धैर्य. आता युनिकॉर्न्स तुमच्या भोवती प्रकाशाच्या एक ऊर्जेचा एक मोठा गोल तयार करतायत आणि त्याच्यात तुम्ही बसले आहात. मी तुम्हाला काही काही सेकंद देते. ही सगळी ऊर्जा तुमच्या सभोवताली येऊ दे आणि तुम्ही त्याचा अनुभव करा. तसेच युनिकॉर्न्सच्या शिंगांमधून जे युनिकॉर्न्सच्या कपाळावरून एक तेजस्वी, ज्याला हॉर्न ऑफ द युनिकॉर्न म्हणतात, असे तेजस्वी शिंग आहे ज्याच्यातून गुलाबी, पांढरा आणि सुवर्ण प्रकाश तुमच्याकडे प्रवाहित होतो आहे. आणि हा प्रकाश तुमच्या हृदयात प्रवेश करून प्रेम आणि समर्पण जागवतो. तसेच तुमच्या कंठचक्रात जाऊन सत्यसंवाद सक्रिय करतो आणि नाभीच्या वर असलेल्या मणिपूर चक्रात जाऊन धैर्य आणि आत्मविश्वास जागवतो. तसेच तुमच्या मनातली भीती दूर करून तूळ राशीच्या संतुलनाची ऊर्जा देतो. तसेच फायर ड्रॅगन्स तुमच्या अवतीभोवती धैर्याचा अग्नी निर्माण करतात आणि नीम करोली बाबा आता तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. त्यांच्या हृदयातून सुवर्ण प्रेम प्रकाश तुमच्या हृदयात प्रवाहित होत आहे आणि तुमच्या अंतर्मनात शब्द घुमत आहेत. सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा, देवाला स्मरा. तुम्ही काही क्षण सीताराम 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 ह्याचं ध्यानही करू शकता. तुमची जर इच्छा होत असेल तर तुम्ही काही क्षण हा व्हिडिओ पॉजवर ठेवून श्रीरामांचे स्मरण करू शकता. कारण ही ऊर्जा आता तुमच्या आत्म्यात स्थिर होत आहे. हनुमान जयंतीच्या या पवित्र ऊर्जेत तुमच्या हृदयात एक सुवर्ण ज्योत प्रज्वलित होत आहे. जी ज्योत भक्तीची आहे, धैर्याची ज्योत आहे, समर्पणातून जन्मलेली शक्ती आहे. काही क्षण या शांततेत विसावा घ्या. तुम्ही पुन्हा जर वाटलं तर या क्षणी हा व्हिडिओ पॉजवर ठेवून या ऊर्जेमध्ये स्वतःला पूर्णपणे समर्पण करून घेऊ शकता. नीमकरोली बाबा तुमच्या मार्गाला आशीर्वाद देतच आहेत आणि तुम्हाला जे त्यांचे आशीर्वाद आहेत त्याच्यातून तुम्हाला साक्षात श्री हनुमानांचा आभास होत आहे. हा सगळा अनुभव या हनुमान जयंतीच्या पौर्णिमेच्या दिवशी सुंदर गुलाबी रंग चंद्रकिरणाखाली फारच सुखद
आध्यात्मिक आणि मनाला एक दिलासा देणारा आहे. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळू तुमची जाणीव परत शरीरात येऊ लागत आहे. आता वेळ झाली आहे की तुम्ही या सुंदर हिमालयातल्या कैची धाम या तीर्थक्षेत्रातून परत यायला सुरुवात करत आहात. तुमचा प्रवास सुरू होतो आहे. तुमचे युनिकॉर्न्स, ड्रॅगन्स आणि तुमचे सगळे देवदूत तुम्हाला आता परत मदत करत आहेत की तुम्ही श्री निमकरोली बाबांचा निरोप घेऊन, त्यांचे आशीर्वाद घेऊन परतीच्या प्रवासाला रवाना होत आहेत. तुम्ही पुन्हा हा अनुभव करता की तुम्ही त्या हिमालयाच्या शिखरातून हळू परतीच्या प्रवासाला रवाना होता. तुम्हाला अनेक नद्या, पर्वत, दऱ्या तशीच वेगळ्या प्रकारचे वृक्ष दिसतात आणि असे हळू करत करत तुम्ही तुमच्या मूळ ठिकाणाला येता, जिकडून तुम्ही सुरुवात केलेली. तुमचे देवदूत, तुमचे युनिकॉर्न्स, तुमची सूक्ष्म शरीर, तुमची चक्र हे संतुलित करतात. तसेच तुम्हाला तुमच्या सुंदर सोनेरी मुळांची, ज्यांनी तुम्हाला पृथ्वीशी जोडून ठेवले आहेत, पृथ्वी केंद्राशी जोडून ठेवले आहे, तसेच पृथ्वीच्या केंद्रातील क्रिस्टल भोवती गुंडाळलेली आहेत, त्याची तुम्हाला पुन्हा जाणीव होते. तसेच तुम्ही दीर्घ श्वास घेता. श्री गणेश, आर्केंजल मेटाट्रॉन, आर्केंजल मायकल, तसेच तुमचे ड्रॅगन्स, युनिकॉर्न्स आणि नीमकरोली बाबा आणि मुख्य म्हणजे श्री हनुमान यांच्या ऊर्जेला कृतज्ञता व्यक्त करता. हृदयावर हात ठेवता आणि हळू म्हणता की मी संतुलित आहे, मी धैर्यवान आहे, मी भक्ती आणि श्रद्धेने माझा मार्ग चालत आहे. आणि हाच विश्वास ठेवून एक दीर्घ श्वास घेता. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतं की हा प्रवास पूर्ण झाला आहे, हळू हाताचे घर्षण करा. त्या घर्षणाने निर्माण झालेली ऊर्जा हळू तुमच्या डोळ्यांना लावा. डोळ्यांची पापण्यांची उघडझाप करा आणि सर्वांना कृतज्ञता व्यक्त करून तुम्ही हळू डोळे उघडा. नमस्कार. हा प्रवास अतिशय सुखद झाला आहे. आणि या मेडिटेशनमध्ये तुमची उपस्थिती, त्यासाठी आम्ही तुम्हाला धन्यवाद म्हणतो. जर हा व्हिडिओ आवडला, मेडिटेशन व्हिडिओ आवडला, तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी रेकी ग्रँड मास्टर डॉक्टर अश्विनी चुबे, तसेच मी डायना कूपर स्कूल ऑफ व्हाईट लाईट येथील युनिकॉर्न, ड्रॅगन आणि असेन्शन टीचर सुद्धा आहे. तसेच टॅरो ओरॅकल कार्ड रीडर आणि टीचर आहे. अधिक माहितीसाठी आम्हाला आमच्या ईमेलवर आमच्याशी संपर्क करा. inbox.unicorninsight@gmail.com. जय श्रीराम, जय हनुमान. तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार.